आज मी सर्वांना, सर्व महामानव संत यांना नतमस्तक होतो आणि आपल्या समोर माझे विचार मांडत आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले 19व्या शतकातला खऱ्या बहुजन पुनरुत्थानाचं एक RDX होतं. महात्मा ज्योतिबा फुले सर्वप्रथम त्यांनी बहुजन समाज इतका पिचलेला का, इतका मागास का, एवढ्या वाईट परिस्थितीत का, त्याची कारणं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की भारतीय समाज हा रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, देव, धर्म ह्याच गोष्टीत अतिशय पिडला गेला आहे. म्हणून त्यांनी बहुजन समाजाला दिशा देण्यासाठी पहिलं पाऊल उचललं. महात्मा फुले यांच्या विद्रोहाच्या आधी ह्या देशातला बहुजन हा नेहमी आपल्या नशिबाला, आपल्या कर्माला दोष देत होता. आपल्या मागच्या जन्माच्या पापाला दोष देत होता. आणि हा सर्व गैरसमज आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ठणकावून सांगितले की तुम्ही जे आहात, तुमची जी परिस्थिती, वाईट परिस्थिती आहे, ती तुमच्या मागच्या जन्माचं पाप नसून ह्याच जन्मात तुम्हाला कोणीतरी मानसिक गुलाम करत आहे. तुम्हाला तुमच्या ब्रेन डेव्हलपमेंटपासून वंचित करत आहे. तुमच्या तार्किक बुद्धीला लयास घालण्याचा प्रयत्न करत आहे. असे ठामपणे लक्षात आल्यानंतर महात्मा फुलेंनी त्या गोष्टींवर अटॅक करण्यासाठी त्याचे सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिबा फुले यांना ज्या वेळेस कळलं की आपण आपल्या आयुष्याची 1/3 रक्कम ही 1/3 कमाई लग्न सारख्या पद्धतीत खर्च करतो बहुजन, विशेषतः बहुजन समाज, मग त्याच्यावर पर्याय म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह करावा. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करावा असा आग्रह धरला. तो फक्त पुरोहितांपासून वाचवण्यासाठी नाही, तर तुम्ही आर्थिक सक्षम आणि सशक्त व्हावं हाही त्यांचा उद्देश होता. म्हणजेच सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह करण्याचा
जो काही महात्मा फुलेंनी हट्ट धरला त्याला कारण म्हणजे लग्न पद्धतीत होत असलेली उलाढाल, बहुजनांच्या जवळजवळ वनथड रक्कम ही मुलामुलींच्या लग्नात खर्च होते आणि लग्नाच्या खर्चामुळे बहुजन समाज हा पिळला जातो, कर्जबाजारी होतो. हे ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांना लक्षात आलं त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करा असा भक्कम आणि बहुजनांच्या विकासाचा पर्याय शोधून समाजापुढे ठेवला. पण दुर्दैव की आजही आपण ते ॲक्सेप्ट करत नाही. महात्मा फुले जवळजवळ 70% लोकांना आता कळलाच, तरीही समाज लग्न आणि विवाह पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न करत नाही. हे महात्मा फुलेचं नाही तर तुमचं आमचं दुर्दैव आहे. महात्मा फुलेचा सखोल अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतं की बहुजनांना मी आव्हान करू इच्छितो की तुम्ही मुलामुलींचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने लावा. इवन अमेरिकेतल्या लोक फक्त आणि फक्त $40 ते $50 मध्ये विवाह करतात. ब्रिटनमधले ज्यांनी जगावर राज्य केले ते लोक सुद्धा 50 पाऊंडमध्ये लग्न विवाह पद्धत करतात आणि आपण आपल्या कमाई आयुष्याची वनथट रक्कम लग्नासाठी खर्च करतो. हे योग्य की अयोग्य ते आपण ठरवावं. परंतु त्याच्यावर एक पर्याय म्हणून बहुजन समाजाला एक उत्तम सक्षमीकरणाचा एक पर्याय आम्ही देऊ इच्छित आहोत. लग्न हे $200 रजिस्ट्रेशन करावं आणि दोघांचा खर्च करण्याची जी काही इच्छा असेल, समजा मुलीकडच्या लोकांची 15 लाख खर्च करायची इच्छा आहे, मुलांकडच्या लोकांची 10 लाख रुपये खर्च करायची इच्छा आहे, तर दोघं कुटुंब मिळून 25 लाख रुपये त्या दाम्पत्याच्या नावावर कुठे इन्व्हेस्ट करा. एकतर प्रॉपर्टी घेऊन द्या, नाही तर त्यांच्या माध्यमातून कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये टाका. कुठल्या तरी पद्धतीने तुम्ही खर्चापासून वाचवा. महात्मा ज्योतिबा फुले हा एक पर्याय झाला. म्हणजेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या हिंदू समाजाची विवाह पद्धत ही सुद्धा एक पिळवणुकीचं साधन होतं. बहुजन समाजाला गरिबीत कर्जात लोटण्याचं एक साधन आहे. मित्रांनो, लग्नात होणारा अतोनात खर्च वाचवा. मुलांच्या शिक्षणासाठी तो खर्च वापरा, मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरा, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही तो पैसा गरिबांच्या, आणि जर तुम्ही सक्षम असाल, खर्च करण्यासाठी ताकदवार असाल, तर तुमच्याच परिवारातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाला दत्तक घ्या. त्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करा. शिक्षण हा तुमच्या प्रगतीची गंगोत्री आहे आणि ती गंगोत्री प्रत्येक परिवारात, प्रत्येक घरात पोचवा. अशा पद्धतीने आपण लग्नाचा उपयोगही आपल्या
डेव्हलपमेंटसाठी कसा करता येईल, हा एक पर्याय आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवत आहोत. दुसरा पर्याय, आपण कुठलीही गोष्ट, कुठली रूढी परंपरा ह्या चिकित्सा केल्याशिवाय ॲक्सेप्ट करू नका. मित्रांनो, राम मंदिर बांधलं, आपण राम मंदिरात सर्व हिंदू बांधवांनी श्रद्धेच्या माध्यमातून जवळजवळ 4 ते 5 हजार कोटी रुपये तुम्ही डोनेट केले. आणि डोनेट केलेला पैसा हा तिथल्या पुजाऱ्यांनीच चोरला. मग मूर्ख कोण, दान करणारा की चोरणारा? चोरणाऱ्याला मात्र एवढं कळलं होतं की रामाकडून माझा भलं होणार नाही. मी रात्रंदिवस त्याची पूजा केली, त्याची सेवा केली, तरी माझं भलं होणार नाही. म्हणून मी हिंदू बांधवांनी केलेल्या दानातून काहीतरी चोरी केली तर माझा फायदा होईल. राम मंदिराची चोरी हे तुम्हाला सांगून जातं की तुमचा कुठे दक्षिणा किंवा दान केलेला पैसा कुठे जात आहे, या त्याचा हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून तुम्हाला देवाच्या दरबारात जाऊन जर काही करता आलं, करायची इच्छा असेल, तर देवाला फक्त जाऊन फुले वाहा. दक्षिणा देण्याची देवाला गरज नाही. निर्मिकाने तुम्हाला निर्माण केलं. निर्मिक हा निस्वार्थी आहे. त्याला तुम्हाला निर्माण केलेलं आहे, त्याला तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नाही, कसलीच अपेक्षा नाही. मग तुम्ही नवस कशाला मानतात? नवस फेडण्यासाठी तुमची तिथेही परत तुमची पिळवणूक होते, तिथेही तुम्ही कर्जबाजारी होतात. ह्या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो, की आपण काय केलं पाहिजे. म्हणून अशा रूढी परंपरांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कडाडून विरोध केला. महात्मा ज्योतिबा फुले पाप आणि पुण्य मानत नव्हते, स्वर्ग आणि नरक मानत नव्हते, पुनर्जन्म मानत नव्हते. देव हा निर्मिक आहे, देव कधी तुमचं वाईट करणार नाही, हे महात्मा ज्योतिबा फुले ह्या विचारावर ठाम होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले, जर तुम्हाला देवाची पूजाच करायची असेल, देवावर श्रद्धाच असेल, तर तुम्ही गरिबाच्या मनाला शक्ती देण्याचा प्रयत्न करा. गरिबांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करा. गरीब बांधवाला शिक्षण माहीत नसेल तर त्याच्या घरात जाऊन सांगा, बाबा रे, तुझी परिस्थिती अशी कशामुळे आहे? तू शिक्षणाचा कास धर, शिक्षणापासून तुझा परिवार लांब आहे, म्हणून तुझी परिस्थिती आज अशी आहे. तू कर्मकांड आणि दुसऱ्या निगेटिव्ह एनर्जीचा जास्त विचार करतो, म्हणून तू अशा परिस्थितीत जगत आहे. तुझ्यावरचा विश्वास उडालेला आहे, म्हणून तू या परिस्थितीत जगत आहे. मित्रांनो, हे आपण जगाला जर सांगून दिलं, बांधवाला, बहुजन समाजाला जर पटवून दिलं, तर खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवाचा आपली खरोखर एक चांगला, महात्मा फुले यांना चांगला आपण श्रद्धांजली देऊ शकतो असं मला वाटतं. महात्मा फुले यांना आदरांजली देताना गरिबांच्या कल्याणाचा, गरिबांच्या उद्धाराचा, असं श्रीमंतांना
खऱ्या अर्थाने पैसे कुठल्या मार्गावर न्यायला पाहिजे, कुठे दान केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा मार्ग बदलण्याचा जर आपण ह्या द्विशताब्दी वर्षानिमित्त प्रयत्न केला तर खरोखर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपण समाजाला देण्याचा प्रयत्न करू आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या द्विशताब्दी वर्षांच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला सक्षम आणि सशक्त करण्याचा प्रयत्न करूया आणि तीच आपली निर्मिकाची पूजा असेल, तीच आपली निर्मिकाच्या चरणी श्रद्धा असेल असंच मला वाटतं. एवढं बोलतो आणि थांबतो. सर्वांना जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.